बुलढाण्यातलं चिखला गाव, त्या गावामध्ये बहुसंख्य वंजारी समाजाची लोक राहतात. त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला. आपल्या मराठा भगिनी काही ज्यांनी हा पुतळा बसवला, तो पुतळा बसवू नये याच्यासाठी त्या महिलांना मारहाण झाली. पुतळा तिथून म्हणजे पुतळा त्यांनी बसवला, पुतळा तिथून काढून टाकावा याच्यासाठी त्यांनी गदारोळ केला. त्या गावच्या सरपंच असेल आणि त्याच्यासोबत अनेक जण होती. अक्षरशः पोरी बाळींवरती हात उचलले गेले, कपडे फाडण्यापर्यंत ह्यांची मजल गेली. एवढा माज येतो कुठून? आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला आक्षेप घेणारे हे भडवे, ह्यांची लायकी काय? मी कुठच्या समाजाला बोलत नाहीये, त्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं त्यांना बोलतोय मी. महाराष्ट्रामधला कुठच्याही जात असू दे, कुठचीही काही पंथ असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना तळ हाताच्या फोडासारखं जपलंय महाराजांनी. त्या शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करता तुम्ही. शिवराय नसते ना, आज तुम्ही वंजारी नसता, तुमच्या घरासमोर तुळस नसते, तुमच्या बायांच्या कपाळावरती कुंकू नसते. ज्या महाराजांमुळे हा धर्म टिकला, महाराष्ट्र टिकला, त्या महाराजांच्या पुतळ्याला महाराष्ट्रामध्ये विरोध होतो, एका गावामध्ये. अरे शरम कशी वाटत नाही तुम्हा लोकांना? हे राजकीय पक्ष कुठे गेले? हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर जरांगे पाटील त्या गावात आले. त्यांनी इशारा दिला की ज्या ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांना तात्काळ अटक करा, त्यांच्यावरती कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती. त्यांनी टाईमलाईन दिली. गुन्हे दाखल झाले नाही तर मराठ्यांचं राज्यव्यापी आंदोलन होईल आणि त्याची बैठक या चिखला गावामध्येच होईल. सगळे येतील. मग त्याच्यानंतर जर कायदे हातात घेतले गेले तर त्याला जबाबदार हे प्रशासन असेल आणि ज्यांनी हे कृत्य केलं ते असतील. आणि तो सरपंच ज्याने हे कृत्य केलं, त्या सरपंचाला पळून जाण्यासाठी मदत केली काही पोलीस अधिकाऱ्यांनी. हे माजलेले पोलीस अधिकारी, विकले गेलेले पोलीस अधिकारी, ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. निलंबित नाही, बडतर्फ केलं पाहिजे ह्या लोकांना. हे असे पोलीस अधिकारी, जातीयवाद्यांना तुम्ही पाठीशी घालताय. महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण झाला कसा? काय परिस्थिती आणून ठेवली महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांनी? 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे सोबत येऊन शिवरायांनी सगळ्यांना सोबत घेतलं स्वराज्यासाठी. मराठियांचे गोमटे करणे आहे हे शिवरायांचं वाक्य. घोरपडेंना लिहिलेल्या पत्रामध्ये महाराजांनी सांगितले, मराठियांचे गोमटे करणे आहे, यासाठी आपण स्वराज्यात या. मराठी म्हणजे कोण? काय फक्त मराठी नाही, 18 पगड जाती 12 बलुतेदार ज्यांची मातृभाषा मराठी आहे ते सगळे मराठी लोक. महाराज का फक्त एका जातीचे नव्हते, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं त्यांचं, हिंदवी स्वराज्य. मराठी भाषा राजकोष निर्माण केला महाराजांनी, तो काय हे दिवस बघण्यासाठी? आज महाराष्ट्र जाती जातींमध्ये खितपत पडलाय. शिवराय मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे. अरे पण जिथून या महाराष्ट्राचं आणि या देशाचं अस्तित्व सुरू होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही विसरता कसे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत. त्या शिवरायांना तुमच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करता. कुठची मानसिकता ही? हा कुठचा जातीयवाद? पहिली गोष्ट, ज्यांनी हे कृत्य केलं त्या महिलेवरती हात उचलला, त्या भगिनीवरती आमच्या, याच्यावरनं ह्यांनी त्यांच्या घरचे संस्कार काय हे दाखवले. आणि त्यांनी सिद्ध केलं की ते नामर्द आहेत, भडवे आहेत, जे महिलेवरती हात उचलतात. घरातले संस्कार तर कळलेच. जो मराठा असतो ना, मराठा किंवा जो शिवरायांचा भक्त असतो ना, आमच्या शिवरायांची शिकवण आहे, स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता असते. तिचा अपमान आम्ही करत नाही आणि सहन देखील करत नाही. कोणी केला तर त्याला सोडतही नाही. महिलांवरती हात उचलला गेलाय. तुम्ही एका गावामध्ये तुमची संख्या जास्त आहे, पण महाराष्ट्रामध्ये मराठे नंबर 1ला आहे, तेवढं लक्षात ठेवा. जर मराठ्यांनी हातात दांडके घेतले तर तुमची काय अवस्था होईल ना, ह्याचा विचारही करू नका तुम्ही. विचारही तुम्ही करू शकणार नाही. कोणाच्याही वाट्याला जा, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका. मराठे स्वतःहून कोणाच्या वाट्याला जात नाहीत. आमच्या वाट्यात कोणी आडवा आला तर मात्र त्याला सोडत नाहीत. मराठ्यांचा इतिहास विसरता कामा नये. महाराष्ट्रामध्ये एकोपा टिकला पाहिजे. मराठी माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. यासाठी मराठे खूप संयमी आहेत. पण वाट्याला जाऊ नका, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मी कुठच्याही समाजाचे असाल, महाराष्ट्र आज जिवंत आहे, हिंदुस्थान आज जिवंत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यामुळे जिवंत आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि मराठे जर त्यांच्या अवकातीवरती आले, तुम्हाला कुठचेच नाही ठेवणार. महिलेवरती हात उचलण्याची तुमची मजल होते, कुठची संस्कार रे तुमचे हे? तो कोण पोलीस अधिकारी होता ज्यांनी या सरपंचाला पळून जाण्यासाठी मदत केली? त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ केलाच पाहिजे. आणि आमचा गृहमंत्री फडतूस
उद्धव ठाकरेंनी चांगला शब्द वापरला होता, फडतूस. फडतूसच आहे तो. कमी वयात झालेला मुख्यमंत्री म्हणून आदर करत होतो मी त्याचा. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या बसणाऱ्या मराठा भगिनींवरती हल्ला करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले, यांना तुडवा म्हणून. कोणाचं नाक फोडलं, कोणाच्या डोळ्यातनं पाणी येतं, कोणाचं रक्त, काय 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 अवस्था केली, कोणाचे पाय तोडले. हा आमचा गृहमंत्री, जो जातीयवाद त्याच्या डोक्यामध्ये भिनून पडलाय, तो गृहमंत्री. कसं असतं ना, लायकी नसताना ज्यांना पदावरती बसवलं जातं ना, त्यावेळेला ही अशा प्रकारची सत्ता हाकली जाते. पक्षाच्या जीवावरती झालेले मुख्यमंत्री, कर्तृत्व शून्य. तिथे यांनी लाठीचार्जचे आदेश दिले आणि इथे हे एवढं मोठं प्रकरण घडलेलं असताना 2 दिवस झाले अजून त्या आरोपींना अटक केली जात नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात नाहीत. काय करतं काय गृह खातं? काय प्रकार चाललेत महाराष्ट्रामध्ये? कुठच्या लेवलचे गुन्हे घडतायत? आमच्याकडे लहान लहान मुली किडनॅप केल्या जात आहेत, लहान लहान मुलं किडनॅप केली जात आहेत, पळवली जात आहेत, माहिती नाही कोण घेऊन चाललंय. मग गृह खातं करतंय काय? सगळे राजकीय पक्ष सेम आहे हो, सगळे राजकीय पक्ष, एक सुद्धा नाही. आज हे प्रकरण झाल्याच्या नंतर कुठे गेले सगळे राजकीय पक्ष? आज जरांगे पाटील ते गावात येऊन गेले. कुठे गेले उद्धव ठाकरे? कुठे गेले राज ठाकरे? कुठे गेले देवेंद्र फडणवीस? आणि कुठे गेले ते काँग्रेसवाले? कुठे गेले शरद पवार? का नाही आले तिकडे? शिवरायांच्या पुतळ्याला विरोध होतो, लाजा वाटत नाही तुम्हाला? एक ब्र काढत नाही हे लोक? अरे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनच्या आजूबाजूला मरीन ड्राईव्हवरती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार होते स्मारक म्हणून. काय झालं त्याचं? त्याला विरोध करणारे कोण? आमचे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आयुष्यभर महाराजांच्या नावाने राजकारण करत आले आणि त्याच महाराजांच्या स्मारकाला विरोध करणारे ही लोक. कारण काय सांगताय? गडकिल्ले सुधारा. अरे सुधारा ना गडकिल्ले, कोणी अडवलं? महाराजांच्या स्मारकाला काय विरोध करता तुम्ही? त्यांच्या नावावरती तुमची अख्खी खानदानं मोठी झाली, त्यांच्यासाठी त्यांच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करताय. महाराजांचा अश्वारूढ पुतळा झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं कर्ता कर्म क्रियापद आहेत. त्यांचं स्मारक का नाही काम सुरू झालं? गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारून पूर्ण झाला, महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा पुतळा का नाही झाला? आणि हिंदुस्थान आज जो उभा आहे ना, शिवरायांमुळे उभा आहे. त्यांना तुम्ही विसरले कसे काय? स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातला सर्वात उंच पुतळा, म्हणून तो मानांकन गुजरातला पाहिजे होतं, म्हणून शिवरायांचा पुतळा उभारला नाही तुम्ही. लाजा वाटतं तुम्हाला? वल्लभभाईंचा पुतळा उभारा, महाराजांचा पुतळा का नाही उभारला? फक्त मतांच्या वेळेला तुम्हाला शिवराय आठवतात का? या नरेंद्र मोदींना जेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं गेलं, त्यावेळेला हे पहिले रायगडवर आले, महाराजांच्या समाधीसमोर बसले. अबकी बार मोदी सरकार, घोषणा काय दिल्या गेल्या? छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ. निवडणुकीमध्ये तुम्ही महाराजांचा वापर करता, महाराजांचे नाव वापरता, त्यांच्या नावाने मतं मिळवता आणि नंतर विसरून जाता महाराजांना. हे लोक काय म्हणतायत की कोर्टामध्ये प्रकरण. कोण आहेत ते भडवे? शिवस्मारकाच्या विरोधात कोर्टात जाणारे, नावं तरी जाहीर करा त्यांची. आणि कुठच्या राजकीय पक्षांच्या संपर्कातली ती लोक आहेत, कोणी त्यांना कोर्टात पाठवले तेही जाहीर करा. हे शिवसेनेवाले असतील किंवा देवेंद्र फडणवीसांची बीजेपीवाले असतील, सगळे हे लोक, हे सगळे एका माळेचे मणी. महाराजांचं स्मारक होऊ नये याच्यासाठी जाणीवपूर्वक आखलं गेलेलं हे सगळं षडयंत्र. आम्हाला काय मूर्ख समजला तुम्ही? आज तुमची सत्ता आहे, तुमच्याकडे पॉवर आहे. ती पॉवर ज्या दिवशी आमच्याकडे येईल ना, त्या दिवशी बघा महाराजांचं कसं भव्य स्मारक उभं करतो ते मुंबईच्या अरबी समुद्रात. छत्रपतींची गडकिल्ले बघा कशा प्रकारे सुधारतो ते. जगभरातून लोक आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले बघण्यासाठी. अशा प्रकारचे गडकिल्ले पुन्हा उभं केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये एकही रस्त्यावरती खड्डा पडलेला तुम्हाला दिसणार नाही, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, एकाही स्त्रीच्या आबरूवरती हात घातला जाणार नाही, तशी कोणाची हिंमत होणार कामा नये. अशा प्रकारचे कायदे निर्माण केले जातील. महाराष्ट्रामध्ये कोणाला आरक्षणाची गरज पडणार नाही अशा प्रकारची सिस्टम उभारली जाईल. कोणी उपाशी राहणार नाही, कोणाच्याही घरामध्ये बेरोजगार तुम्हाला भेटणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था उभा करू आम्ही. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे, ते कार्य आमच्या हातून, माझ्या हातून घडो. हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत ना, हे सगळे खेळ करत बसले महाराष्ट्राच्या राजकारणाचा, ह्या सगळ्यांना घरी बसवा. एक दिवस आमचा येणार, शिवप्रभूंच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा राहणार आणि ते लवकरच पूर्ण हो, या आई जगदंबेच्या प्रार्थना. चिखला गावामध्ये जे झालंय, खरं तर मराठ्यांचा अभिमान आहे मला, आमच्या मराठा बांधवांचा. जिथे पुतळ्याला विरोध झाला तिथेच जाऊन मोठा अश्वारूढ पुतळा आपल्या मराठा समाजाने तिकडे जाऊन बसवला महाराजांचा. मराठा समाज म्हणण्यापेक्षा शिवभक्तांनी. कारण छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, सर्व जाती धर्माचे होते, सर्व जातींचे होते, सर्व समावेशक हा आमचा राजा होता, धर्माभिमानी आमचा राजा होता. तो धर्म टिकला, आमच्या शिवरायांमुळे टिकला हा हिंदू धर्म. हे एकाही हिंदूंनी विसरता कामा नये, तिचा कुठच्याही जातीचा असो. या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. अश्वारूढ पुतळा महाराजांचा त्या गावामध्ये उभा राहिला, त्याबद्दल आनंद आहे. ज्यांनी ते कृत्य केलं, आमच्या भगिनीवरती हात टाकले, त्या हरामखोरांना कठोरात कठोर त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे सरकारकडे. जरांगे पाटलांनी ते इशाराच देऊन ठेवलाय.
जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही, त्यांना अटक केली गेली नाही, मग मराठे काय करतील त्याला जबाबदार फक्त सरकार असेल आणि ज्यांनी कृत्य केलं ते सगळे असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.